मित्रांनो, काही प्रश्न जेवढे कठीण वाटतात ते तेवढे सोपे असतात। जसा हा प्रश्न नियमितपणे विचारला जातो आणि मुलं चुकत असतात, मग तो प्रश्न कसा सोडवायचा ते बघा। एका वस्तूची किंमत (20% वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% कमी झाला, तर पूर्वीच्या उत्पन्नात किती फरक पडला? आपल्याला वस्तूची किंमत दिलेली नाही आणि खप किती वाढलेला आहे तो देखील दिलेला नाही, सगळं टक्क्यांमध्ये आहे। मग टक्क्यांमध्ये असेल तर 100 रुपये आपण किंमत मानायची। मग 100 रुपये किंमत मानले आणि खप देखील 100 रुपये आहे, 100 खप आहे, 100 वस्तू विकल्या जात आहेत असा विचार केला तर आपलं उत्पन्न किती असणार मित्रांनो? उत्पन्न काढतो कसं? तर किंमत गुणिले खप 100 गुणिले 100 केलं तर होणार काय? 10,000। 10,000 रुपये उत्पन्न होतं। आवक 10,000 रुपयांची होती, आता झालं काय? किंमत 20% वाढली। 20 म्हणजे काय? 100 रुपये मागे 20 वाढणे, मग झाली किती? 120। आता खप काय झाला? 25% कमी झाला, मग 100 वस्तू विकल्या जायच्या, 25 कमी झाल्या म्हणजे उरल्या किती? 75। मग 120 गुणिले 75 गुणाकार केला, हा शून्य आहे तसा घेतला, 12 पंचे 60, हातच्याला 6, 12 7 84 आणि 6 90। काय दिसतंय आपल्याला? अगोदर 10,000 रुपये उत्पन्न होतं, आवक होती, आता 9,000 राहिले, म्हणजे काय दिसतं आपल्याला? 1,000 रुपये घट झालेले आहे, 1,000 रुपये कमी झालेले आहेत। विचारलं काय आहे? शेकडा किती फरक पडला? 1,000 रुपये कमी आहेत, पण हे कशा मागे? 10,000 मागे। मग 10,000 मागे जर समजा 1,000 रुपये कमी असतील तर 100 मागे किती असणार? तर इथे साधं सरळ दिसतंय, हे 2 शून्य कमी झाले, हे 2 शून्य कमी झाले, 100 मागे 10 कमी दिसत आहेत, याला आपण 10% म्हणू शकतोय। 10% काय आहे? घट आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे। परीक्षेतही आणि व्यावहारिक जीवनात अत्यंत उपयुक्त असा प्रश्न आहे, 1 हेक्टर बरोबर किती एकर? आपल्याला माहिती आहे 1 हेक्टर बरोबर 100 गुंठा आणि 1 एकर म्हणजे 40 गुंठा। मग या दोघांचा संबंध काय असणार आहे? 100 गुंठा मिळून 1 हेक्टर होतंय, 40 गुंठा मिळून 1 एकर होतंय। मग काय दिसतंय? 100 गुंठ्यामध्ये किती एकर असणार? 100 भागीला 40 केलं, काय दिसतं आपल्याला? हा शून्य गेला, हा शून्य गेला, 4 दुने 8, उरले किती? 2 घेतला, शून्य दिला पॉईंट, 4 पंचे 20। 1 हेक्टरमध्ये किती असणार आहे? 2.5 एकर। जे शेती करतात त्यांना तर माहितीच असणार आहे, परंतु बाकी सर्वांनाही माहिती असलं पाहिजे 1 हेक्टर म्हणजे किती? 2.5 एकर। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असतं। मित्रांनो, प्रश्न सोपा आहे, फक्त आपल्याला गुंठा आणि एकर याचा संबंध काय आहे तेवढं माहिती असला पाहिजे। 1 एकर शेत म्हणजे 40 गुंठा, 40 गुंठा मिळून 1 एकर शेत होतं। मग आपल्याला दिलेलं काय आहे? 1 गुंठा क्षेत्र सपाटीकरणाचा खर्च 1,500 रुपये आहे, तर 1 एकर शेत सपाटीकरणाकरिता किती खर्च येणार आहे? एका गुंठ्याला किती सांगितले? 1,500 रुपये। आणि मग 1 एकरमध्ये किती गुंठा असतं? 40 गुंठा। मग 40 गुणिला काय करावं लागेल? 1,500 करावं लागेल। येतंय? मग 1,500 गुणिला 40 केलं, 15 चौक झाले किती? 60, आणि त्याच्यावर हे 3 शून्य ठेवले तर झाले किती? 60,000 रुपये। 60,000 रुपये खर्च येईल। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर। एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? प्रश्न मजेदार आहे, परंतु तो तेवढा सहज सोडू शकतोय। कसा? तर आपल्याला दिलेलं काय आहे? 5 वर्षात दुप्पट होते। दुप्पट होणे म्हणजे काय? मुद्दला एवढं व्याज होणे। मग मुद्दल 100 रुपये असेल तर व्याज 100 रुपये होतंय, असा त्याचा अर्थ झाला। मग किती वर्षात? 5 वर्षात। 5 वर्षात आपल्याला 100 रुपये व्याज मिळतंय। मग आता विचारलेलं काय आहे? त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? मग 5 पट म्हणजे काय? 100 रुपयाचे 500 रुपये होणे। 500 रुपये होणे म्हणजे काय? जेव्हा 400 रुपये व्याज मिळणार तेव्हा आपल्याला 500 रुपये मिळतील। येतंय की नाही? मग आपल्याला काय करायचं आहे? 100 रुपयाच्या जागेवर 400 रुपये व्याज मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी किती कालावधी लागणार आहे? मग क्रॉस तयार केला तरी देखील चालतंय, किंवा साधं लॉजिक लावलं, 100 रुपयाचं काय? 400 रुपये व्याज मिळालं पाहिजे, म्हणजे व्याज हे 4 पट झालेलं आहे। मग व्याज जर 4 पट झालं असेल तर इकडे मुदत जी आहे ती सुद्धा 4 पट झाली पाहिजे। 5 चौक 20, 20 वर्षे लागतील। पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे। सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा हमखासपणे विचारला जाणारा हा प्रकार आहे। एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? कसा सोडवणार? तर याच्यासाठी आपल्याला अगोदर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक लक्षात आला पाहिजे। सरळ व्याज म्हणजे काय? फक्त मुद्दलावर आकारलं जाणार व्याज, आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? मुद्दलासोबत व्याजावर देखील व्याज आकारणे।
किती रुपयाचा फरक दिसतोय? दोघांमध्ये आपल्याला 60 रुपयाचा फरक आहे. हा 60 रुपयाचा फरक म्हणजे काय आहे? पहिल्या वर्षाच्या व्याजावरचं व्याज आहे. मग पहिल्या वर्षाचं व्याज किती हे सांगू शकतोय का? सांगू शकतोय. कसं? 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे? 800 रुपये. सरळ व्याजामध्ये दरवर्षी व्याज सारखं असतं, म्हणून 2 वर्षाचं 800 रुपये आहे म्हटल्यावर पहिल्या वर्षी 400 रुपये, दुसऱ्या वर्षी देखील 400 रुपये येतंय. हां, मग आता पहिल्या वर्षाचं सरळ व्याज जेवढं आहे 400 रुपये तेवढंच चक्रवाढ व्याज देखील असतं. का? कारण की पहिल्या वर्षी व्याजामध्ये काहीही फरक पडत नाही. चक्रवाढ व्याजाने असो की सरळ व्याजाने ते समान असणार. दुसऱ्या वर्षापासून फरक पडत जातो. मग पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे 400 रुपये, एकूण किती आहे? 860 रुपये. म्हणजे दुसऱ्या वर्षी किती आलं असणार? 460 रुपये. समजतंय की नाही? मग फरक किती रुपयाचा दिसतोय? 60 रुपयाचा. मग हे 60 रुपये कशाचे असणार? हे मागच्या वर्षाचं म्हणजे पहिल्या वर्षाचं जे व्याज आहे 400 रुपये, त्या 400 रुपयावरचं व्याज असणार. किती? 60 रुपये. मग 400 रुपयाला 60 रुपये व्याज आहे. व्याजाचा दर किती असं विचारलंय. दर म्हणजे काय? 100 रुपयावर आकारलं जाणारं व्याज. मग 400 वर जर 60 असेल तर 100 किती असा क्रॉस तयार केला. 100वरचं व्याज म्हणजे तो दर झाला. मग कोणाकोणाचा गुणाकार होईल? 100 गुणिले 60, एक्सच्या बाजूची संख्या 400 भागीला होईल. दिसतंय? मग आता अंशाने छेदाला भाग दिला. कसा भाग जाणार? हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 60 भागीला 4 केलं, 15 चौक 60. काय असणार व्याजाचा दर? 15%. समजतंय? 15% हा व्याजाचा दर असणार. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. मागच्या वर्षी विचारला गेलेला आणि मेरिट ठरवणारा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती असणार आहे? कसं सोडवणार? हप्ते किती आहेत? 5. 5 हप्ते आहेत आणि काय सांगितलंय? प्रत्येक हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे. मग आपण काय करणार? पहिल्या हप्त्याला x मानलं. दुसरा हप्ता काय असणार आहे? मागच्यापेक्षा 50 रुपये जास्त. तिसरा हप्ता आणखी 50 जास्त म्हणजे x + 100. चौथा हप्ता x + 150 होणार आणि पाचवा काय असणार? x + 200 असणार. येतंय? मागच्या हप्त्यापेक्षा बघा 50 रुपये जास्त झालेला दिसतोय. आणि मग 5ही हप्ते मिळून आपण किती रक्कम फेडणार आहोत मित्रांनो? 2250 रुपये. कोणतंही सूत्र वापरायची गरज नाही. तुम्ही पुस्तक घेतलं तर पुस्तकामध्ये याच्यासाठी सूत्र दिलेलं असणार आहे. मग आता काय दिसतंय बघा? x x x x x किती x दिसत आहेत? 5x. 5x अधिक हे झाले किती? 50 आणि 100 150, 150 आणि 150 300, 300 आणि 200 500. 5x अधिक 500 बरोबर 2250. मग आता हा जो अधिक 500 आहे तो काय होणार? वजा 500. 2250 मधून 500 गेले तर उरले किती? 1750. मग 5x बरोबर 1750 असेल तर x बरोबर काय असणार? 1750 भागीला 5. 1750ला 5ने भागलं तर 5 त्रिक 15 उरले 2. 5 वाजा 25, 5 0 0. x बरोबर काय आला? 350. म्हणजे काय? पहिला हप्ताच 350 रुपयाचा आला आणि विचारलेलं तेच आहे. येतंय लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार. पोलीस भरती परीक्षेमध्ये मागच्या वर्षी हा प्रश्न विचारला गेला होता. 11 आंब्यांच्या झाडांना प्रत्येकी 11 आंबे लागले होते. त्यातील वादळाने 8 झाडावरील प्रत्येक 8 आंबे व 3 झाडावरील सर्व आंबे पडले तर झाडावर किती आंबे शिल्लक राहिले? कसा सोडवणार? आंब्यांची झाडं किती होती? 11. त्यापैकी काय सांगितलंय? 3 झाडावरील सर्व आंबे पडलेत ना. मग सर्वच्या सर्व आंबे जर 3 झाडावरचे पडलेले आहेत, मग आपल्याला आता फक्त किती झाडांचा विचार करायचा आहे? 11तनं 3 गेले 8 झाडांचा. येतंय? आता या 8 झाडांना काय झालंय? 8 झाडावरील प्रत्येकी 8 आंबे पडलेत. होते किती? 11. 11 आंबे होते, त्यापैकी 8 आंबे पडलेत. मग उरले किती मित्रांनो? प्रत्येकाचे 3 आंबे. 8 झाडांना प्रत्येकी 3 आंबे उरलेत म्हणून 8 त्रिक झाले किती? 24. एकूण शिल्लक राहिलेले आंबे 24 असणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. मित्रांनो, एक मजेदार प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एका नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यांपैकी 1 गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत? कसं सोडवणार? या अगोदरही आपण या प्रकारचे प्रश्न सोडवलेत. काय सांगितलंय? अचूक नेमासाठी किती गुण मिळतात? 5.
5 गुण मिळतात. प्रयत्न किती केलेत? 20 प्रयत्न केलेत. मग आपण असा विचार करूया की 20च्या 20 प्रयत्न समजा अचूक आलेत तर जास्तीत जास्त किती गुण मिळतील? तर 20 100. एका प्रयत्नाला 5 गुण, मग 20 प्रयत्नाला होतील किती? 20 100. हे क्लिअर. परंतु आता मिळतात किती बरं? बघा, मिळालेले गुण किती आहेत? 70 गुण आहेत. आहेत किती? 70 गुण. म्हणजे किती गुण कमी आहेत? 100तनं 70 गेले, 30 गुण किती कमी आहेत. येतंय? 30 गुण कमी आहेत. मग 30 गुण का कमी आहेत? कारण की काही नेम चुकले असतील. पूर्णच्या पूर्ण नेम हे अचूक नसतील. हे क्लिअर. मग आता आपण काय विचार करायचा की एक नेम जर चुकला तर काय होणार? एक नेम जर चुकला तर काय होणार? चुकीच्या नेमाचं बघा, चुकीच्या नेमाचं हे 5 गुण तर कमी होणार. त्याच्यासोबत काय आहे? मिळालेल्या गुणांपैकी 1 गुण कमी होणार आहे. म्हणजे हे 5 पण आणि तो 1 गुण, म्हणजे असे काय होणार आहेत? एका चुकीच्या नेमाला 6 गुण कमी होत आहेत. बघा, काही वेगळा विचार करायची गरज नाही आहे. हे 5 गुण बरोबर आणि त्याच्यासोबत 1 गुण कपात होणार, म्हणजे एका चुकीच्या नेमाला 6 गुण आपले कमी होणार आहेत. किती? 6 गुण. मग आपल्याला इथं किती कमी झालेले दिसत आहेत? 30 गुण. म्हणजे 30 भागीला बघा हे 6 केले तर काय होणार आहे? 6 पंचे 30. म्हणजे चुकीचे जे नेम आहेत ते एकूण 5 असणार आहेत. झालं उत्तर. विचारलेलं काय आहे? त्याचे किती नेम बरोबर आहेत. मग किती नेम बरोबर असणार आहेत? एकूण 20 प्रयत्न केलेले आहेत, त्याच्यापैकी 5 तर चुकलेत, म्हणजे बरोबर किती असणार? 15. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. हमखासपणे विचारला जाणारा, गोंधळात टाकणारा असा एक प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. जनावरांच्या एका कळपामध्ये 24 सोडून सर्व गायी आहेत, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपामध्ये एकूण 34 गुरे असतील तर बकऱ्या किती असणार आहे? प्रश्न मजेदार आहे. सोडवायचा कसा? तर वाक्य बघा काय दिलं आहे? 24 सोडून सर्व गायी आहेत. 24 सोडून एकूण किती आहेत? 34. 34 एकूण गुरं आहेत, त्याच्यामध्ये काय म्हटलंय? 24 सोडून. मग 34 मधून जर 24 सोडले तर उरतात किती मित्रांनो? 10. 34 मधून 24 सोडले तर उरले 10, म्हणजे 10 गायी आहेत. 24 सोडून सर्व गायी, मग 24 सोडले म्हणजे किती उरत आहेत? 10, म्हणजे 10 गायी आल्या. पुढे म्हटलं काय? 30 सोडून सर्व म्हशी आहेत. मग एकूण गुरं 34 आहेत, 34 मधनं 30 सोडले म्हणजे उरले किती मित्रांनो? 4. म्हशींची संख्या किती असणार आहे? 4. 30 सोडून सर्व म्हशी, सर्व म्हणजे किती? फक्त 4च आहेत. येतंय लक्षात? हां. मग आता उरलेलं काय म्हटलंय? उर्वरित सर्व बकऱ्या आहेत. मग उरल्या किती मित्रांनो? बघा, हे 10 आणि 4 झाले किती? 14. आणि एकूण किती आहेत? 34. मग 34 मधून उरले किती मित्रांनो? 14 गेल्यावर 20 उरत आहे. मग हे उरलेल्या सर्व तर बकऱ्याच असणार. येतंय की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. स्पर्धा परीक्षेतला मेरिट ठरवणारा एक मजेदार प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. 2000 रुपयांवर दशादशे 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती? आता हा प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक माहिती असला पाहिजे. सरळ व्याज म्हणजे काय? सरळ सरळ फक्त मुद्दलावर आकारलं जाणारं व्याज. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? मुद्दलासोबत व्याजावर देखील व्याज आकारलं जाणे. मग इथे काय आहे? रक्कम 2000 रुपये आहे. व्याजाचा दर कसा आहे? 10% आहे. मग 2000 रुपयाचे 10% म्हणजे किती मित्रांनो? 200 रुपये. दरवर्षी सरळ व्याजाने काय असणार? 200 रुपयाचं व्याज आकारलं जाईल. म्हणजे पहिल्या वर्षी 200, दुसऱ्या वर्षी 200, तिसऱ्या वर्षी 200, एकूण झालं किती? 600 रुपये व्याज. हे निश्चितपणे ओके. आता चक्रवाढ व्याजामध्ये एवढं व्याज तर असणारच आहे. काय? 200, 200, 200, हे 600 रुपये व्याज हे तर राहणारच. का? कारण की हे मुद्दलावरचं व्याज आहे. मुद्दलावरचं व्याज हे पक्क. आता व्याजावरचं व्याज, मग पहिल्या वर्षी बघा, पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असतं. दुसऱ्या वर्षापासून फरक पडतो. कसा? तर पहिल्या वर्षाचं जे व्याज आहे त्याच्यावर पण व्याज आकारलं जाणार. किती टक्क्याने? 10%. येतंय? मग 200 रुपयाचे 10% म्हणजे किती असणार मित्रांनो? 200चे 10% म्हणजे 20 रुपये. क्लिअर? हां. मग आता 2 वर्ष राहिलं असतं
तर 20 रुपयाचा फरक पडला असता, परंतु आता तिसरं वर्ष आहे, 3 वर्ष आहे, मग किती रुपये फरक पडणार, तर तिसऱ्या वर्षी आता हे जे मागचं 2 वर्षाचं व्याज आहे, 2 वर्षाचे किती व्याज असणार, हे दिसतंय की नाही, मुद्दलावरचं हे 400 आणि व्याजावरचं व्याज 20, त्याच्यावर सुद्धा व्याज लागणार, म्हणजे 420 रुपयावर व्याज लागणार. मग 420चे 10% म्हणजे किती रे मित्रांनो, 42 रुपये येतंय. तिसऱ्या वर्षी 42 रुपये व्याज असणार, येतंय ना. हां, म्हणजे हे 600 आणि हे 40 आणि 20 हे झाले किती, 42 आणि 20 62 रुपये. एकूण किती होतंय बघा, 662 रुपये व्याज होतंय चक्रवाढ व्याजामध्ये, आणि सरळ व्याजामध्ये फक्त 600 रुपये आहे. फरक कितीचा आहे, हा वरचा जो आहे तो फरक आहे, येते की नाही 62 रुपयाचा, 62 रुपये व्याजातला फरक असणार, जे आपण कोणतंही सूत्र न वापरता काढतोय. पर्याय क्रमांक काय, 3 आपलं उत्तर असणार. एखाद्या त्रिकोणाचा पाया दिला आहे, उंची दिली आहे, त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण सहज काढतो. परंतु आता या उदाहरणामध्ये काय आहे, एका त्रिकोणाच्या 3 बाजूचे माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. या उदाहरणामध्ये आपल्याला पाया दिलेला नाही, उंची दिलेली नाही आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलं आहे. मग आता काढणार कसं, तर लक्षात ठेवा, हा त्रिकोण म्हणजे हा एक विषमभुज त्रिकोण झाला. मग विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो कसं, तर हिरोंचं सूत्र आहे, त्याला आपण हिरोचे सूत्र म्हणतो. काय म्हणतं सूत्र, तर वर्गमूळ कोणाचं, यस, यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. मग हा यस म्हणजे काय मित्रांनो, तर यस म्हणजे अर्धपरिमिती, त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती. परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूंची बेरीज. मग तिन्ही बाजूंची बेरीज करायची, त्याला भागीला 2 केलं की आपल्याला यस मिळणार. यस म्हणजे काय सांगितलं, अर्धपरिमिती. मग या उदाहरणामध्ये आता ए म्हणजे बी म्हणजे सी म्हणजे काय, तर या बाजू ए म्हणजे काय आलं 9, बी म्हणजे 12 आणि सी म्हणजे काय आहे 15 आहे. ठीक आहे. मग तिन्ही बाजूंची बेरीज 9 अधिक 12 झाली किती 21, 21 आणि 15 झाले किती 36. मग 36 भागीला 2 केलं तर अर्धपरिमिती किती आली 18. आपला यस मिळाला आपल्याला 18. ठीक आहे. मग 18 आता यस मायनस ए म्हणजे 18 वजा 9, 18तनं 9 गेले किती 9 उरतील, गुणिला यस मायनस बी म्हणजे 18 वजा 12 6 गुणिला 18 वजा 15 म्हणजे किती 3. आता या सगळ्यांचा गुणाकार आणि त्याचं वर्गमूळ. ओके. मग आता या कंसाला इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे इथं सुद्धा गुणिला आहे, म्हणून आपण या पद्धतीने लिहू शकतोय का 18 गुणिला 9 गुणिला यांचा गुणाकार करून घेऊ. कोणाचा 6 आणि 3चा 6 त्रिका होईल 18 होईल. येतंय. आपल्या सोयीनुसार आपल्याला करून घ्यायचं आहे का, कारण की आता हा सगळा गुणाकार न करता आपण याचं वर्गमूळ काढू शकतोय का, कारण की लक्षात ठेवा यांचा गुणाकार करणार आणि मग त्याचं वर्गमूळ काढणार, त्यापेक्षा यांची जोडी बघा 18 गुणिला 18 वर्ग दिसतोय आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे काय एक 18 घ्यायचं एका जोडीमध्ये. आता तुम्ही म्हणणार 9चं घेणार कसं, तर 9 आपण काय करणार 3 गुणिला 3 लिहिला, मग 3 गुणिला 3 म्हणजे 3चा वर्ग आणि त्याचं वर्गमूळ, म्हणून बाहेर निघताना फक्त एक जोडीतला घेतला. येतंय. म्हणून या सर्वांचा गुणाकार करून बघा त्याचं वर्गमूळ किती येईल 18 त्रिक 54. येतंय. झालं आपलं उत्तर. त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असणार 54 चौस सेमी. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 120 रुपये व चक्रवाढ व्याज 126 रुपये आहे, तर व्याजाचा दर दशादशे काय असणार आहे. कसा शोधणार, तर आपल्याला दिलेलं काय आहे 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. सरळ व्याजामध्ये दरवर्षी व्याज कसं असतं समान असतं. मग 2 वर्षाचं जर 120 रुपये असेल तर पहिल्या वर्षी किती असणार आहे 60 रुपये, दुसऱ्या वर्षी किती असणार आहे 60 रुपये. येतंय. दरवर्षी समान असतं. 2 वर्षाचं 120 रुपये आहे म्हटल्यावर दरवर्षी किती आहे 60. ओके. हां. मग आता चक्रवाढ व्याजामध्ये आणि सरळ व्याजामध्ये किती रुपयाचा फरक आहे 6 रुपयाचा फरक आहे. 6 रुपयाचा का, कारण चक्रवाढ व्याजामध्ये काय असतंय पहिल्या वर्षाच्या व्याजावर देखील व्याज असतं. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं. म्हणजे सरळ व्याजाचा विचार केला तर दोन्ही वर्षी 60 रुपये आहे, परंतु चक्रवाढ व्याजामध्ये काय आहे पहिल्या वर्षी 60 परंतु दुसऱ्या वर्षी 66 रुपये आले असणार. का, कारण पहिल्या वर्षाच्या व्याजावर देखील व्याज लागलेलं असतं. समजतंय. म्हणून
व्याजातला फरक किती आहे दोघांमध्ये? 6 रुपयाचा. हे 6 रुपये काय आहे? पहिल्या वर्षाचा व्याजावरचं व्याज. पहिल्या वर्षी व्याज किती आहे? 60 रुपये येतंय. म्हणून 60 रुपयावर 6 रुपये व्याज आहे. तर व्याजाचा दर शोधायचा. व्याजाचा दर म्हणजे काय? 100 रुपयावर किती रुपये व्याज असणार? क्रॉस तयार केला किंवा तुम्ही सहज सांगू शकतायत 60 रुपयाला 6 रुपये आहे तर 100 रुपयाला किती असणार? 10 रुपये. क्रॉस तयार करून सोडवलं तरी देखील तुमचं 10 रुपये असणार. मग 10 रुपये हे कशाचे? 100 रुपयाचे. मग 100 रुपयावरचं व्याज म्हणजेच त्याला आपण दशादशे व्याज म्हणतो. काय झाला? दशादशे दर 10%. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार. क्षेत्रफळावरचा मिरिट ठरवणारा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय. एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढविल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? तुम्हाला प्रश्न पडला असेल वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाही, मग क्षेत्रफळ किती टक्के वाढेल हे कसं सांगायचं? प्रश्न चुकलाय असं देखील वाटणार, परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न अगदी बरोबर आहे. जेव्हाही या प्रकारचा प्रश्न विचारला असणार त्यावेळेस वर्तुळाची त्रिज्या 10 मानायची. का? कारण की 10 वरनं तुम्ही आपण सहज वाढ जी आहे ती सहज सांगू शकतोय. घट जरी सांगितली ती देखील सहज करू शकतोय. मग मूळ वर्तुळाची त्रिज्या 10 मानली तर नवीन वर्तुळाची त्रिज्या किती असणार? 10% वाढली. मग 10चे 10% म्हणजे किती? 1 ने वाढवणार. म्हणून नवीन वर्तुळाची त्रिज्या किती? 11 घेतली. येतंय? हा. मग आता आपण मूळ वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येतंय ते बघूया. मग मूळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काढणार कसं? पाय आर वर्ग. नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ देखील पाय आर वर्ग येतंय. पायची किंमत सारखी आहे म्हणून तिची काही न टाकता ते आहे तसं लिहूया. फक्त आता मूळ वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? 10चा वर्ग. नवीनाचे किती आहे? 11चा वर्ग येतंय. मग दोन्ही ठिकाणी पाय पाय समान असणार आहे म्हणून तो कट झाला. वेगळं काही न करता 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100 येतंय. म्हणून काय दिसतंय आपल्याला? 100 मागे काय आहे? 21 वाढ झालेली दिसते. हे 100 येतंय मूळ वर्तुळाचं. नवीन आहे 121 म्हणजे वाढ किती झालेली दिसते? 21 आहे. कशा मागे? 100 मागे. यालाच आपण 21% असं देखील म्हणू शकतोय. कुठलंही सूत्र न वापरता प्रश्न आपण सहज सोडवू शकतोय आणि तो सोडवला. कुठं? पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रकारचा मिरिट ठरवणारा प्रश्न आपल्याला हमखासपणे विचारला जातो. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून त्यांची परिमिती 1020 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? आपल्याला विचारलेलं काय आहे? आयताचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आयताची लांबी रुंदी माहिती असली पाहिजे, परंतु वाक्यामध्ये लांबी दिलेली नाही, रुंदीही दिलेली नाही. मग करणार काय? तर पहिल्या वाक्यात दिलेलं आहे आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून. म्हणजे काय? आपण मांडणी केली पाहिजे. आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट म्हणजे रुंदीला x मानलं तर लांबीला 2x मानलं पाहिजे. पुढे काय दिलं? आता त्याची परिमिती 1020 सेंटीमीटर आहे. आयताची परिमिती काढतो कसं? परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. मग चारही बाजू माहितीत का? माहिती. ही 2x आहे म्हटल्यावर ही सुद्धा 2x असणार. हा x आहे म्हटल्यावर ही सुद्धा x असणार. मग चारही बाजूंची बेरीज केली तर किती होणार? 2x आणि 2x झाले 4x. हा एक 5x आणि हा एक 6x म्हणजे 6x आपल्याला परिमिती दिसते. मग 6x ची व्हॅल्यू किती आहे? 1020 आहे. मग आपल्याला एका x ची व्हॅल्यू काढता येईल का? काढता येईल. कसं काढणार? हा जो 6 गुणिला आहे तो भागीला होईल. मग 1020 भागीला 6 केलं तर काय होणार? 6 1 6 उरले 4 6 7 42. हा 0 आहे तसा घेतला. x ची व्हॅल्यू आली 170. 170 म्हणजे काय? x कोणाला मानलंय? रुंदीला. रुंदी आली 170. मग लांबी काय असणार? त्याच्या दुप्पट म्हणजे किती? 17 दूने 34 340 सेंटीमीटर आलंय. मग आता आपण सहज त्या आयताचं क्षेत्रफळ काढू शकतोय. कसं काढणार? आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिला रुंदी. 170 गुणिला 140 केलं काय होणार? हे 2 शून्य आहे तसे जाणार. हे 2 शून्य दिले. आता काय होणार? 17 चौक 68. 8 हातच्याला 6 17 त्रिक 51 आणि 6 झाले किती? 57 म्हणजे 57,800 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ असणार, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. मजेदार प्रश्न विचारलाय. प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 रुपये आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असणार आहे? काय करणार? अगोदर
त्या भूखंडाचं क्षेत्रफळ किती आहे हे शोधलं पाहिजे। ते कसं शोधणार, तर 600 रुपये चौरस मीटर प्रमाणे 4,20,000 रुपये किंमत आहे। मग 4,20,000 रुपये या किमतीला काय करणार, या 600 ने भाग देणार। 600 ने भागलं तर काय होणार, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 6 1 6, 6 7 42 आणि हे 2 शून्य आहे तसे दिले तर 700 चौरस मीटर ही त्या भूखंडाची काय असणार आहे, जागा असणार आहे। येतंय। मग त्या भूखंडाचं काय म्हटलंय, 35 मीटर लांबी आहे, तर रुंदी किती असणार आहे। मग कसं शोधणार, तर त्या भूखंडाचं क्षेत्रफळ काढणार कसं, आयताकार भूखंड आहे म्हणजे लांबी गुणिला रुंदी। मग लांबी गुणिला रुंदी म्हणजे काय, 35 गुणिला x बरोबर किती आहे 700, दोघांचा गुणाकार 700 आला पाहिजे। मग काय करणार, या 700 ला लांबीने भाग दिला, 700 भागिला 35, 35 1 35, 35 दुने 70, हा शून्य आहे तसा दिला तर 20 मीटर त्या भूखंडाची रुंदी असणार, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय। मित्रांनो, छापील किंमत, मूळ किंमत, विक्री किंमत, खरेदी किंमत याच्यावर प्रश्न विचारला जातो। जसा इथे विचारला गेलाय, छापील किमतीवर 10% सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18,000 रुपयांना विकला, तर संगणकाची छापील किंमत किती। कसं सोडवणार, तर आता असा विचार करणार की ही 18,000 रुपये किंमत ही किती टक्के आहे, किती टक्के असणार आहे, तर ही किंमत जी आहे विक्री किंमत आहे आणि विकलेली वस्तू कशी आहे 10% सूट देऊन आहे, म्हणजे छापील किमतीच्या 90% किंमत ही काय आहे 18,000 रुपये आहे। येते लक्षात। मग 90% व्हॅल्यू जर 18,000 असेल तर पूर्ण 100% व्हॅल्यू म्हणजेच तिची छापील किंमत असणार। मग क्रॉस तयार केला, 90% बरोबर 18,000 तर 100% बरोबर किती, कोणाकोणाचा गुणाकार होईल, 100 गुणिला 18,000, 100 गुणिला 18,000 गुणाकार होईल आणि एक्सच्या बाजूची संख्या 90 ही भागीला जाईल। मग अंशाने छेदाला भाग दिला, कसा भाग जाणार, 0 गेला 0 गेला, 9 1 9, 9 2 18, हे 2 शून्य आहे तसे घेतले, उरलं काय 200 गुणिला 100, 200 गुणिला 100 काय झालं 2 1 2 आणि हे 4 शून्य आहे तसे दिले, म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत किती असणार 20,000, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतंय। व्यावहारिक जीवनावर आधारित या प्रकारचा प्रश्न आता निश्चितपणे विचारला जातो। एका शेतकऱ्याने आडत्यामार्फत 1800 रुपये प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली, आडत 2% दराने दिली तर त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले असतील। कसं सोडवणार, अगोदर त्या शेतकऱ्याचा एकूण माल किती विकला गेला तो कसं शोधणार, 1800 रुपये प्रति क्विंटल आहे आणि एकूण क्विंटल किती माल आहे 16 क्विंटल, मग 1800 गुणिला 16 केलं, 2 शून्य आहे तसे दिले, 18 88 हातच्याला 10, 18 1 18, 18 10 28, म्हणजे 28,800 रुपयांचा माल विक्री झाला। आता त्याच्यावर काय आहे 2% अडत आहे, मग 28,800 चे 2% काढणार कसं, तर 28,800 गुणिला 2 भागिला 100 करणार। आता काय करणार, हे अंश आणि छेदाचे 2 शून्य गेले, 288 गुणिला 2 केलं तर किती येणार 576 रुपये, गुणाकार केला 576 रुपये आलं, म्हणजे काय अडत 576 रुपये दिली जाणार। मग आता काय, हे 28,800 मधून 576 अडत कमी करून ती रक्कम शेतकऱ्याला मिळणार। मग 28,800 मधून 576 गेले तर साधं दिसतंय की नाही, किती असणार, तर 800 मधून 500 गेले 300, 300 मधून हे 76 गेले तर किती 224, 224 कोणते 28,000, म्हणजे 28,224 वजाबाकी करायची आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतंय। एक मजेदार प्रश्न आहे आणि तो आपण अगदी सहज सोडवणार। पुस्तक विक्रीवर 5% दराने कमिशन, याप्रमाणे 800 रुपये कमिशन मिळाले असेल तर प्रत्येकी 25 रुपये किमतीची किती पुस्तके विकली असतील। काय करणार, तर अगोदर एकूण विक्री किंमत त्या पुस्तकांची काढणार, ती कशी काढली जाणार, तर 5% दराने, म्हणजे याचा अर्थ काय 5% त्या पुस्तकांची 800 रुपये किंमत आहे, 800 रुपये म्हणजे हे काय आहे 5% व्हॅल्यू आहे। मग आता आपण अगोदर 100% व्हॅल्यू शोधणार, ही 100% व्हॅल्यू म्हणजे काय त्या पुस्तकांची एकूण विक्री किंमत असणार। क्रॉस तयार केला, 5% बरोबर 800 तर 100% बरोबर किती, काय होणार तिरकस गुणाकार केला, 100 गुणिला 800 या दोघांचा गुणाकार होईल, एक्सच्या बाजूची संख्या 5 भागीला जाईल, मग क्रॉस तयार केला, काय दिसतंय
100 गुणिले 800 भागिले 5 आहे. आता अंशाने छेदाला भाग देऊन टाकणार. कसं जाईल? 5 1 5, 5 2 10, हा 0 आहे तसा घेतला. उरलं काय? 800 गुणिले 20, 8 2 झाले किती? 16, हे 3 शून्य घेतले. म्हणजे त्या पुस्तकांची एकूण विक्री किंमत किती आली? 16,000 रुपये. आता काय म्हटलंय? एक पुस्तकाची विक्री किंमत किती आहे? 25 रुपये. एक पुस्तक 25 रुपयाला विकलं जातंय. मग एकूण किती पुस्तकं विकले असतील? कसं शोधणार? या 16,000 रुपयाला 25 ने भाग देणार. 16,000 ला 25 ने भाग दिला. कसा भाग जाईल? 25 1 25, 25 सक 150, उरले किती? 10. घेतला 0, 25 चौक 100 आणि 25 0 0 आहे, 0 आहे तसा घेतला. 640 पुस्तकं विकले असतील. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये. मित्रांनो, वर्ग समीकरणावर अलीकडच्या काळामध्ये अधिकचे प्रश्न विचारले जाताना दिसत आहे आणि या प्रकारचा प्रश्न फोड करूनच सोडवला जाईल असं नाहीये. आपण पर्यायावरनं देखील उत्तर देऊ शकतोय. कसं? तर आपल्याला हेच बघायचंय की कोणत्या दोन संख्यांची बेरीज 9 आहे आणि गुणाकार 18 आहे. काय सांगितलं? गुणाकार 18 आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? 9 आली पाहिजे. मग आपण पर्याय बघितले तर मला सांगा, चारही पर्यायामध्ये काय दिसतंय? दोन्ही संख्यांची बेरीज 9 दिसते. 9 बेरीज आहे, परंतु दुसरी अट काय सांगितली? गुणाकार आता 18 आला पाहिजे. मग मला सांगा, इथे 9 आणि 0चा गुणाकार किती येणार? 0 असणार. 6 त्रिक किती असणार? 18, 4 पंचे 20 आणि 9 0 किती? 0. म्हणजे फक्त एकाच पर्यायामध्ये गुणाकार हा 18 दिसतोय. 6 त्रिक 18, म्हणून तुम्ही सहज उत्तर पर्याय क्रमांक 2 लिहू शकता. पण या प्रकारचा प्रश्न आपल्याला नियमितपणे दिसतो. 3 संख्या अशा प्रकारे आहेत की पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. जर तिन्ही संख्यांची बेरीज 147 असेल तर तिसरी संख्या कोणती? कसा सोडवणार? अगोदर मांडणी करणार. मांडणी कशी होणार? तर आपल्याला वाक्यात दिलंय पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. कोणती संख्या? पहिली संख्या. म्हणून अगोदर काय करायचं? पहिल्या संख्येला काहीतरी मानायचं. काय मानायचं? तर दिलंय बघा, दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणून काय मानलं पाहिजे? 2x मानलं पाहिजे. येते लक्षात? पहिल्या संख्येला 2x मानलं, मग दुसरी संख्या काय येणार? तर दिलंय पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. मग 2x कोणाची दुप्पट असते? 1x ची. येते लक्षात? झालं. आता पहिल्या वाक्याची मांडणी झाली, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. दुसऱ्या वाक्यात काय म्हटलंय? तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. कोणती संख्या? ही पहिली संख्या. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. मग ही पहिली संख्या आता तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. पहिल्या संख्येला तर आपण 2x मानलंय, मग 2x कोणाच्या अर्धी असणार? तर 4xच्या. येते लक्षात? मग आता आपली मांडणी झाली बघा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट दिसते आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी दिसते. मग आता पुढे आपल्याला काय दिलंय? तिन्ही संख्यांची बेरीज 147 आहे. मग 2x अधिक 1x अधिक 4x बरोबर 147. झालं समीकरण तयार. मग आता हे समीकरण सोडवायचं. कसं सोडणार? तर 2x अधिक 1x अधिक 4x झाली किती? 7x. 7x बरोबर 147 येतंय. मग 1x बरोबर किती असणार? तर हा 7 जो गुणिला आहे तो भागीला होणार. मग भागीला आहे, भाग दिला. कसा भाग जाणार? 7 2 14, 7 1 7. x ची व्हॅल्यू आली 21. विचारलं काय? तिसरी संख्या. तिसऱ्या संख्येला काय मानलंय आपण? 4x. म्हणून एका x ची किंमत जर 21 असेल तर 4x ची किंमत किती येणार? 21 चौक 84, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय.